प्रेग्नन्सी आणि डायबिटीज बाळासाठी का धोक्याचे आहे? बेसिकली जर तुम्हाला डायबिटीज असेल आणि जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी राहते तर डायबिटीजसाठी आम्ही एक HbA1c म्हणून ब्लड टेस्ट करतो, ज्याला आम्ही ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतो. तर त्याची कट ऑफ असते 6. जर तुमचा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आम्ही डायबिटीज म्हणतो. त्या केसेसमध्ये तुमच्या बाळामध्ये प्रॉब्लेम निघू शकतो. आता जनरली एक साधारणतः 7 ते 8 पर्यंत जर तुमचा HbA1c असेल तर त्या केसेसमध्ये आम्ही लगेच तुम्हाला डायबेटॉलॉजिस्टची कन्सल्ट करून डायबिटीजची ट्रीटमेंट सुरू करतो. मेनली ते लोक टॅबलेट किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन सजेस्ट करतात. तुमची शुगर लगेच कमी करायला लागते, जेणेकरून तुमची प्रेग्नन्सी स्मूथली जाईल. जर तुमचा HbA1c 10च्या वरती असेल, म्हणजे तुमच्या डायबिटीजची लेवल खूप जास्त असेल आणि त्यावेळेस जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली तर त्या केसेसमध्ये तुमचे ॲबॉर्शन होणं किंवा तुमच्या बाळामध्ये दोष निघणं, बाळाच्या हृदयामध्ये प्रॉब्लेम निघणं, बाळाचे अवयव न बनणं असे प्रॉब्लेम निघू शकतात. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही पहिले जाऊन तुमची शुगर टेस्ट करा, बेटर HbA1c टेस्ट करा आणि जर तुम्हाला शुगर असेल तर पहिले तुम्ही तुमची शुगर कमी करा आणि त्याच्यानंतरच प्रेग्नन्सी अटेम्प्ट करा.